नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटपटीत मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत। ते कमी तिखटवाले आहेत आणि त्यांना काय केलेलं आहे, धुवून पुसून बघा असं मधोमध मी कट करून घेतलेलं आहे खालपर्यंत। खूप जणांनी अशी कमेंट केल्या होत्या की असं कधीतरी असं खायला जेवण जात नसेल तर आम्हाला अशा मिरच्या दाखवा। तर ह्याच्या जागी तुम्ही तिखट पण घेतल्या तर चालते। ह्याच्या जागी पोपटी कलरचे एकदम कमी तिखटवाल्या तशा पण घेतल्या तर चालतील। आपल्या चॅनलवर खूप रेसिपी आहेत मिरच्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेल्या। आज तुम्हाला अजून एक पद्धतीने मी दाखवते। त्यासाठी मसाला घेतला आहे बघा, छोटा अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली, तिखटवाली पण आहे। मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। थोडीशी हळद घेतलेली, काळं मीठ घेतलेलं, छोट्या अर्धा चमच्याला पण कमी असं काळं मीठ घेतलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। तवा गरम करत ठेवला आहे। हा तवा आहे लोखंडाचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं। तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आहे बघा, छोटा 1 चमचा टाकला तरी चालेल, त्याच्यापेक्षा जरी कमी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा एकदम कडक गरम केलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे, कारण हा तवा ना एकदम जाड आहे जास्त। आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि ह्या मिरच्या काय करायच्या, बारीक गॅसवरच आपल्याला 2 मिनिटं एकसारख्याला भाजून घ्यायच्या, जेणेकरून ह्याला डाग पडले पाहिजेत। बारीक गॅसवर बघा मी चांगल्या अशा भाजून घेतलेल्या, अशा थोड्या वेळानं अशा दाबून घ्यायच्या बघा, म्हणजे सगळ्या साईडून चांगल्या भाजतात ते। देठं काढायची नाही ती मिरचीची। आणि जर तुम्हाला एकदमच तिखट कमी जर पाहिजे असतील का नाही, तर मिरच्यामध्ये थोडंसं बाहेरच पहिलंच मीठ लावून ठेवायचं, म्हणजे अशा मस्त अशा होतात बघा। गॅस एकदम बारीक आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकून घेऊया। हे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि 1 मिनिट फक्त परतायचं। 1 मिनिट बघा मी परतून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर मस्त असे मसाले लागले, तसं दाबून घेतलं का नाही की आतपर्यंत चिरांपर्यंत मसाला बसतो। अर्धा लिंबू घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे, त्याच्यामध्ये आता ही लिंबाचा रस आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। लिंबाचा रस टाकून घेतला आहे बघा आणि मस्त असं मिक्स केलेलं आहे। तुम्हाला मी लोणच्याचा मसाला म्हणजे लोणचं बनवून दाखवलेलं आहे, त्यातला आपल्याला 2 चमच्यामध्ये मसाला टाकायचा, म्हणजे खार टाकायचे बघा, मसाला आणि तेल। आणि घेताना सुद्धा चमचा चांगला कोरडा पुसून घेतला होता, त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। लोणच्याचं आपण खार टाकल्यानंतर बघा मी चांगलं असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बंद आणि हे काय करायचं माहिती आहे का, पूर्णपणे थंड झालं का नाही की एका काचेच्या भरणीमध्ये भरायचं आणि ठेवायचं। गरममध्ये भरू नका आणि ह्याच्यामध्ये काही टाकायचं तुम्हाला गरज नाही। ही मिरची तुमची चांगली भाजली का नाही, मी जशी तुम्हाला दाखवली अशा पद्धतीनं 2 महिने बघा ही मिरची टिकते आणि चवीला इतकी छान लागते ना। करून बघा, मी लोणचं तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याचा खार तुम्ही टाकला तरी चालेल, नाही तर तुमच्याकडे कोणता असेल तर टाकला तरी चालेल आणि नसेल तर अशाच पद्धतीने बनवा, फक्त 1 लिंबाचा रस टाका। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।